नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी सुलभ भारतीचा 12वा धडा रोजनिशी या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नाची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ आहे, वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला? उत्तर आहे, वैष्णवीच्या शाळेत बालदिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. अनेक मुलांनी थोर पुरुषांची वेशभूषा करून त्यांचे सुप्रसिद्ध सुविचार सादर केले. पुढे आहेत आ, शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली? उत्तर आहे, शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी ज्वारीचे कणसे व कपाशीची बोंडे पाहिली. तसेच तुरीच्या व भुईमुगाच्या शेंगांची पिके पाहिली. शिवारात मुलांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळझाडे पाहिली. ई आहे, वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला? उत्तर आहे, वैष्णवीच्या मैत्रिणींनी व नातेवाईकांनी तिला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली. तिथे आईबाबांपासून दूर राहणाऱ्या मुलांना खाऊचे वाटप केले. अशा प्रकारे वैष्णवीने आपला वाढदिवस साजरा केला. आपण चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 2 आहे, का ते लिहा. त्यातील एक आहे अ, वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले? उत्तर आहे, वैष्णवीच्या रोजनिशीतील दिनांक 16 नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले. कारण वैष्णवीने आपला वाढदिवस मौज मजा करून साजरा न करता आदिवासी मुलांसोबत साजरा केला. यावरून तिचे मानवतावादी मन दिसून येते. पुढे आहेत आ, वैष्णवीला दहीवरून आले. उत्तर आहे, वैष्णवीने दुर्गम भागातून शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊ दिले. वैष्णवी स्वतःच्या आई वडिलांबरोबर तेथे गेली होती. तेव्हा तिला जाणीव झाली की ही मुले आपल्या आई वडिलांपासून दूर राहतात. म्हणून कणवीने वैष्णवीला दहीवरून आले. पुढे आहे, विचार करा आणि सांगा. त्यातील पहिला आहे, रोजनिशी का लिहावी? रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल असे तुम्हाला वाटते? तर उत्तर आहे, रोजनिशी लिहिल्यामुळे आपल्या जीवनात घडलेल्या घटनांकडे आपण वेगळ्या व त्रयस्थ दृष्टीने पाहू शकतो. आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला नवीन दृष्टी मिळते. म्हणून रोजनिशी लिहावी. रोजनिशी लिहिल्यामुळे महत्त्वाच्या घटनांची नोंद राहते. लिहिण्याच्या सातत्यामुळे विचार स्पष्ट होतात. काही दिवसानंतर आपली रोजनिशी आपण वाचली तर पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळतो. आपण भूतकाळ पुन्हा जगू शकतो. शिवाय दररोज लेखनामुळे भाषा स्वच्छ व समृद्ध होते. पुढे आहेत, खाली कंसात काही म्हणी दिल्या आहेत. दिलेल्या वाक्याशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. त्यातील एक अ आहे, फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. उत्तर आहे, गर्वाचे घर खाली. आहे, एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं. उत्तर आहे, कामापुरता माप. ई आहे, सगळीकडे परिस्थिती समान असते. उत्तर आहे, पळसाला पाने 3च. ई आहे, थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. उत्तर आहे, थेंबे थेंबे तळे साचे. ऊ आहे, एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. उत्तर आहे, आगीतून उठून फोपाट्यात पडणे. ऊ आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. उत्तर आहे, अति तिथे माती. ए आहे, न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. उत्तर आहे, नावडतीचे मीठ आणि. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.